हेडलाईन्स. प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी मुदतवाढीची मागणी. राज्य निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टात. महायुतीच्या मुंबईतल्या प्रचाराचा समारोप आज शिवाजी पार्कातल्या सभेनं होणार. सीएम फडणवीस डीसीएम शिंदेंची तोफ धडाडणार. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या आरोपांना काय उत्तर देणार याकडे लक्ष. ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आज ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार. सभेतून ठाकरे बंधू एकनाथ शिंदेंवर काय बोलणार याकडे लक्ष. अजितदादा बोलतात, माझं काम बोलतं. मात्र 15 तारखेनंतर अजितदादा बोलणार नाहीत. पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना जोरदार टोला. इस्रो आज यावर्षीची पहिली अंतराळ मोहीम करणार सुरू. PSLV C62 नावाच्या उपग्रहाचे होणार प्रक्षेपण. नमस्कार, मी आरती आवटी. आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. दिवसभरात घडणाऱ्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपल्याला पाहायच्यात. सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत मोठी घडामोड समोर आली आहे. 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुकांसाठी 10 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाकडून सुप्रीम कोर्टाला करण्यात आली आहे. यासाठी आयोगानं सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केलाय. यावर आज तातडीची सुनावणी होण्याची शक्यता आहे. कोर्ट या प्रकरणात मुदतवाढ देतं का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टानं यापूर्वी 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व निवडणुका पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्यामुळे आता निवडणुकांच्या न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. सोबतच सोलापूर जिल्ह्यातील याचिकाकर्त्यांनी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकत्रित घेण्याची याचिका दाखल केली होती. यावर देखील सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. पुढची महत्त्वाची बातमी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा थेट आव्हान दिले. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वक्तव्याचा समाचार घेत गणेश नाईकांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. माझं वय झालेलं आहे असा आरोप केला जातोय, पण तुझ्या वडिलांना माझ्यासोबत चालायला सांग. अर्धा तास जरी चालतात का ते पाहूया असं आव्हान दिलं आहे. आणि या आव्हान हरलो तर चक्क राजकारणातून संन्यास घेईन असं प्रत्युत्तरही नाईकांनी दिलंय. जरा वरिष्ठांनी याच्यावरती लक्ष देऊन याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे की कशा प्रकारे जे आहे महायुतीमध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या होत असतात आणि लोकांमध्ये मेसेज जो आहे हा चुकीचा जातो. शिंदे साहेबांना त्यांच्यावरती टीका करणं आणि अपेक्षित करणं शिंदे साहेब काहीतरी बोलते. शिंदे साहेबांनी अजूनपर्यंत विरोधकांवरती टीका केली नाही आणि काही लोकांचं जे आहे थोडंसं वयाच्या हिशोबाने प्रॉब्लेम होत असतो. तर मला वाटतं टीका टिप्पणी करून डिस्टर्ब करणं शिंदे साहेबांना हे कोणाला जमलं नाही तर तुम्हाला पण जमणार नाही. त्या उपमुख्यमंत्र्याला माझं म्हणणं आहे की तू गणेश नाईकला हलक्यात घेतलास. तुझा पोरगा बोलतो वय झाले. अरे गणेश नाईक काल दिघ्यामध्ये 12 किलोमीटर चालला नॉनस्टॉप. 3 दिवसापूर्वी कोपर केलेला 10.5 किलोमीटर चालला. पण तुझ्या बापाला नॉनस्टॉप गणेश नाईकच्या बरोबर चालायला सांग. जर गणेश नाईक हरला तर राजकारण सोडून देईल. नाही तुझ्या बापाला राजकारण सोडायला सांग. आता पाहूया सुपरफास्ट 100. शिवतीर्थावरील सभेतून राज ठाकरेंनी पुन्हा एकदा लाव रे तो व्हिडिओ असं म्हणत मुंबई आणि राज्यात विकायला काढल्याचा घणाघात केलाय. देशातले सर्व उद्योग अदानींना दिल्याची टीकाही यावेळी राज ठाकरेंनी केली आहे. एकदा मुंबई हातातून गेली की महाराष्ट्र झारखंड सारखा करतील असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केलाय. जे विधानसभेला केलं तेच आता करण्याचा डाव असल्याची टीकाही केली आहे.
भुजबळांना जेलमध्ये टाकलं, अजित पवारांविरोधात बैलगाडीवर पुरावे घेऊन गेले होते, आता मांडीला मांडी लावून बसलेत असं म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केलाय. बुलेट ट्रेनला आजही माझा विरोध असल्याचं म्हणत बुलेट ट्रेनच्या शेवटच्या स्टेशनला सिटी उभारली जातीये असा आरोप राज ठाकरेंनी केलाय. मुंबईतील विमानतळ बंद करून ती जागा विकण्याचा उद्योगपतींचा डाव असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलाय. शिवतीर्थावरील सभेतून राज ठाकरेंनी मतदारांना भावनिक साथ घातली आहे. भाजपचं देशप्रेम आणि हिंदुत्व ढोंगी असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी जोरदार निशाणा साधलाय. यांचा कसला ब्रँड, हे तर मोदींचे बँडवाले अशा शब्दात ठाकरे ब्रँडवरून मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय. मुंबईचा घास गिळता येणार नाही म्हणून त्यांना शिवसेना नको, आम्ही मराठी माणसासाठी एकत्र आलो आहोत, आमच्यातील वाद बाजूला ठेवलेत, आमच्या रक्तात हिंदुत्व असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलाय. मला भारतीय जनता पक्षाला हेच प्रश्न विचारायचे आहेत की तुम्हाला हिंदुत्ववादी असलेली शिवसेना का नको, याचं उत्तर आज आम्हाला मिळते. तुम्हाला मुफ्ती मेहबूबा मुफ्ती चालते, संघ मुक्त भारत म्हणजे संघ नको म्हणणारा नितीश कुमार चालतो, मोदींना अतिरेकी म्हणणारे चंद्रबाबू चालतात, पण शिवसेना नको. याचं कारण जोपर्यंत शिवसेना आहे तोपर्यंत तुम्हाला मुंबईचा घास गिळता येणार नाही हे फक्त माहिती आहे, म्हणून तुम्हाला शिवसेना नकोय. कालच्या मुलाखतीत प्रश्न विचारला, तुम्ही वडिलांकडनं काय शिकलात? म्हटलं मी वडिलांकडनं त्याने जे त्यांच्या वडिलांनी शिकवलेलं तेच मी शिकलोय. म्हणजे काय? म्हटलं ढोंगावरती लाथ मार. मी ढोंगावरती लाथ मारतोय, भाजपच्या ढोंगावरती लाथ मारतोय. शब्द नीट ऐका, ढोंगावरती. कारण भाजपचं हे ढोंग आहे, भाजपचं हिंदुत्व हे ढोंग आहे, भाजपचं देशप्रेम हे ढोंग आहे. राज, तू जे सांगितलं अकोटमध्ये MIM बरोबर युती, अंबरनाथमध्ये, म्हणजे तिकडे तर कमाल झाली. उद्धव ठाकरेंनी जर काँग्रेस बरोबर आघाडी केली तर उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. मग देवेंद्र फडणवीस, अंबरनाथमध्ये तुमचं काय असं होतं की जे तुम्ही सोडू शकलात? काय सोडलं तुम्ही? बरं, मोदींच्या घरी लहान असताना ईदच्या दिवशी आजूबाजूच्या मुस्लिम कुटुंबियांकडनं जेवण यायचं, चांगली गोष्ट आहे. सौगाते मोदी तुम्ही वाटणार, पण आम्ही जरा कुठे काय खुट केलं, आम्ही जर अमर शेखची आठवण काढली तर आम्ही हिंदुत्व सोडलं. काँग्रेस बरोबर हात मिळवला, आम्ही हिंदुत्व सोडलं. म्हणजे भाजप काय करतंय ते अमर प्रेम, आणि आम्ही केलं तर लव जिहाद. हे ढोंग आहे. 4 वर्ष तुमच्याकडे सत्ता आहे, डबल इंजिन, ट्रिपल इंजिन, जेवढी इंजिन, आता मनसेचं इंजिन आमच्याकडेच आहे. तुमची इंजिन नुसती पोकळ वाफा सोडतायत. बरं, त्याच्यामध्ये सुद्धा एक गंमत मी बघितली, निवडणूक महापालिकेची, आणि अजित पवारांचा फोटो आहे, नशामुक्त संभाजीनगर करू. म्हटलं पहिली तुमची सत्तेची नशा उतरवा. भाजपला एका वर्षामध्ये साधारणतः 3100 कोटी रुपये निधी मिळाला. 3100 कोटी. तुम्ही म्हणाल तुम्हाला काय याचं पडले सांगतो ना. आज राज्य सरकार त्यांचं आहे, केंद्र सरकार त्यांचं आहे, पण मुंबई महापालिकेला विविध करांच्या माध्यमातून जवळपास 10,900 कोटी. 10,900 कोटी म्हणजे किती झाले? 11,000 कोटींची थकबाकी येणं बाकी आहे. यांच्या तिजोऱ्या भरतायत, माझ्या मुंबईची लुटतायत. तिकडे गणेश नाईक बॉम्ब मारतायत, नवी मुंबईची तिजोरी खाली झाली.